प्राचीन भारताचा इतिहास कालगणना स्थूलमानाने येशू ख्रिस्तानांच्या जन्मापूर्वी इसवी सनाची कालगणना करतात. येशू ख्रिस्तानांना अरबी भाषेत ईसा असे म्हणतात. ईसावरून इसवी असा शब्द तयार झाला. आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्व देशांना सोयीचे व्हावे म्हणून इसवी सन ही कालगणना सर्व जगभर वापरली जाते. सन म्हणजे वर्ष किंवा साल. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात 1942ला छोडो भारत आंदोलन झाले, म्हणजे ही घटना ख्रिस्त जन्मानंतर 1942 वर्षांनी घडली. म्हणून या घटनेचा उल्लेख इसवी सन 1942 मध्ये छोडो भारत आंदोलन झाले असा केला जातो. ख्रिस्त जन्मानंतर घडलेल्या सर्व घटनांचा काळ या पद्धतीने लिहिला जातो. इसवी सन 1 ते इसवी सन 100 या कालखंडास इसवी सनाचे पहिले शतक असे म्हणतात. इसवी सन 1901 ते 2000 या काळातील 100 वर्षांना 20वे शतक असे समजले जाते. इसवी सन पूर्व पहिले शतक म्हणजे इसवी सन सुरू होण्यापूर्वी पहिले 100 वर्षे. बौद्ध धर्माची स्थापना इसवी सन पूर्व 6व्या शतकात झाली, म्हणजे इसवी सन 600 ते इसवी सन पूर्व 501 या दरम्यान झाली असे समजले जाते. हडप्पा संस्कृती. हडप्पा संस्कृती प्रामुख्याने सिंध नदीच्या प्रदेशात केंद्रित असल्यामुळे तिला सिंध संस्कृती असे म्हणतात. पंजाबमधील रावी नदीच्या काठी हडप्पा येथे 1921 मध्ये रेल्वे मार्गाचे काम चालू असताना काही पुरातन विटा व चित्रलिपी असलेल्या मुद्रा आढळल्या. इसवी सन 1922 मध्ये सिंधमधील मोहनजोदडो येथे उत्खननात चित्रलिपीसारखी अक्षरे असलेल्या मुद्रा सापडल्या. या अवशेषावरून भारतातील एका प्राचीन व प्रगत संस्कृतीचा शोध लागला. ही संस्कृती सुमारे पूर्व 2600 ते 1700 च्या दरम्यान अस्तित्वात आली. लिबी यांच्या कार्बन पद्धतीनुसार हडप्पा संस्कृतीचा कालखंड ईसा पूर्व 2700 ते 1500 असा समजला जातो. सध्या हडप्पा व मोहनजोदडो ही ठिकाणे पाकिस्तानमध्ये आहेत. फ्रँका जॅरिस आणि रिचर्ड मेडो या पुरातत्त्वज्ञांनी मेहरगड येथे उत्खनन केले. मेहरगड येथे हडप्पा संस्कृतीचा उदयाच्या खुणा दर्शवल्या, ज्या नवाश्मयुगीन संस्कृतीचा अवशेष मिळाले. त्या संस्कृतीला टोगाव संस्कृती या नावाने ओळखले जाते. हडप्पा पूर्व काळातील नवाश्मयुगीन रावी किंवा हाकरा संस्कृतीचे अवशेष हडप्पा, पंजाब, पाकिस्तान, कुनाल, भिराना, फरमाना, हरियाणा इत्यादी स्थळांच्या उत्खननात मिळाले आहे. हडप्पा संस्कृतीच्या शोधामुळे भारताचा इतिहास इसवी सन पूर्व 3000 ते 3500 वर्षापर्यंत जातो. त्या काळात भारतीय उपखंडात अफगाणिस्तानपासून महाराष्ट्रापर्यंत आणि मकरानाच्या किनाऱ्यापासून हरियाणापर्यंतच्या 15 लाख चौरस किलोमीटरच्या प्रदेशात विकसित आणि समृद्ध नागरी हडप्पा संस्कृती नांदत होती. ही संस्कृती कांस्ययुगीन होती. हडप्पा संस्कृतीतील महत्त्वाची शहरे. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील साहिबाद जिल्हा रावी नदी काठावर हडप्पा हे स्थळ आहे. हडप्पा नगराचे प्राचीन अवशेष 150 हेक्टरवर पसरले होते. हडप्पाचे विस्तृत उत्खनन इसवी सन 1921 मध्ये सुरू झाले. त्यानंतर तिथे पुन्हा उत्खनन केले गेले. त्या उत्खननापैकी भारतीय पुरातत्त्व खात्याचे सरसंचालक सर मॉर्टिमर व्हीलर यांनी 1946 मध्ये स्तरशास्त्राच्या आधारे केलेले उत्खनन महत्त्वाचे आहे. या उत्खननाद्वारे त्यांनी हडप्पा येथील बाली किल्ल्याभोवती तटबंदी शोधली. पूर्व हडप्पा संस्कृतीची पहिली गाव वसाहत. हडप्पा येथे पूर्व हडप्पा संस्कृतीची पहिली गाव वसाहत इसवी सन पूर्व 3300 च्या सुमारास झाली. इसवी सन पूर्व 2600 च्या सुमाराचा काळ हा तेथील नागरी हडप्पा संस्कृतीचा उदयाचा आहे. इसवी सन पूर्व 2450 ते 1900 या काळात नागरी हडप्पा संस्कृती नांदत होती. इसवी सन पूर्व 1900 च्या सुमारास काही अंतर्गत बदल घडून येताना दिसतात आणि उत्तर हडप्पा संस्कृतीचा काळ सुरू होतो. या काळात नागरी हडप्पा संस्कृतीचा ऱ्हास होत गेला. सुरुवातीच्या उत्खननाच्या आधारे हडप्पा नगराचे विभाजन
बालेकिल्ला आणि नागरवस्ती अशा 2 विभागांमध्ये झालेला दिसत होतो. अलीकडे झालेल्या उत्खननानुसार तिथे एकूण 4 विभाग होते असे आढळले. बालेकिल्ला आणि नागरी वसाहत यांच्याबरोबर नगराच्या आग्नेयेस कारागिरांची घरे व कारखाने होते. मोहेंजोदडो. राखालदास बॅनर्जी यांनी इसवी सन 1921 ते 22 मध्ये मोहेंजोदडो येथे उत्खनन सुरू केले. 1923 ते 24 मध्ये मोहेंजोदडोची अधिक सविस्तर पाहणी करण्यासाठी भारतीय पुरातत्व खात्याचे तत्कालीन सरसंचालक सर जॉन मार्शल यांच्या मार्गदर्शनाखाली माधव स्वरूप वत्स, काशीनाथ नारायण दीक्षित, अर्नेस्ट मॅकी इत्यादी उत्खनन केले. त्या उत्खननामध्ये विविध पुरावस्तू, रहिवासी घरे आणि इतर वस्तू उजेडात आल्या. मोहेंजोदडो पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील लारकाना जिल्ह्यात सिंधू नदीवर वसलेले आहे. कालीबंगन बिकानेरहून 205 किलोमीटर अंतरावर आहे व हे राजस्थानमधील हनुमानगड जिल्ह्यात आहे. ते घग्गर नदीच्या काठावर वसलेले हडप्पा संस्कृतीचे एक महत्त्वाचे केंद्र होते. ते हडप्पा संस्कृतीचा एक नगर होते. हे उत्खनन भारतीय पुरातत्व संरक्षण खात्याचे तत्कालीन सरसंचालक ब्रिजवासीलाल बी. लाल आणि बालकृष्ण थापर बी. थापर यांच्या मार्गदर्शनाखाली केले गेले. कालीबंगन येथे नागरी हडप्पा संस्कृतीचे आणि त्याआधी पूर्व हडप्पा संस्कृती अशा 2 वसाहती उजेडात आल्या. हडप्पा मोहेंजोदडोच्या तुलनेत कालीबंगन लहान होते. कालीबंगन येथे पूर्व नागरी हडप्पा संस्कृतीच्या काळातील नांगरलेल्या शेतीचा पुरावा आणि हे नांगरलेले शेत इसवी सनापूर्वी 2800 च्या सुमाराचे आहे. यातील नांगरटीच्या खुणा त्या परिसरातील आताच्या नांगरटीच्या पद्धतीप्रमाणेच आहे. कालीबंगन येथे अग्निकुंडांचे पुरावे मिळालेले आहेत. लोथल हे हडप्पा संस्कृतीचे केंद्र कच्छच्या आखातजवळ गुजरातमध्ये अहमदाबादपासून 80 किलोमीटर अंतरावर आहे. ते तेथील प्राचीन गोदीसाठी प्रसिद्ध आहे. लोथलचे उत्खनन इसवी सन 1955 ते 1960 या काळात एस. आर. राव यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. लोथल हे भोगाव नदीच्या तीरावरील हडप्पा संस्कृतीचे महत्त्वाचे बंदर आणि व्यापारी केंद्र होते. धोलावीरा शोध भारतातील पुरातत्व संरक्षण खात्याचे माजी सरसंचालक जे. पी. जोशी यांनी लावला. तेथील उत्खनन 1990 मध्ये आर. एस. बिस्त यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाले. राखीगढी. हरियाणातील हिसार जिल्ह्यामध्ये राखीगढी हे हडप्पा संस्कृतीचे स्थळ आहे. राखीगढी दिल्लीपासून 150 किलोमीटर अंतरावर आहे. राखीगढी स्थळ चौटांग प्राचीन द्रुती नदीवर आहे. भारत आणि पाकिस्तानातील हडप्पा संस्कृतीच्या स्थळांमध्ये राखीगढी सर्वात मोठे शहर आहे. त्यांचा विस्तार 350 हेक्टरहून अधिक होता. राखीगढी येथील उत्खनन इसवी सन 1963 मध्ये सुरू झाले. पुढे इसवी सन 1997 ते 2000 या काळात ते सुरू राहिले आणि त्यानंतर पुण्यातील डेक्कन कॉलेज संचालक डॉ. वसंत शिंदे यांनीही तेथे उत्खनन केले. सिंधू संस्कृतीचे शोधकर्ते व त्यातील शोधलेली नगरे. हडप्पा नगर. दयाराम सानी यांनी 1921 साली मॉन्टगोमरी जिल्हा, पंजाब, पाकिस्तान रावी नदी किनारे शोधले. तसेच मोहेंजोदडो राखालदास डी. बॅनर्जी यांनी शोधले. लारकाना जिल्हा, सिंध प्रांत, पाकिस्तान, सिंधू नदी. मोहेंजोदडो शोधकर्ते गोपाल मुजुमदार आणि मॅकी 1931 सिंधू नदी किनारा, सिंधू नदी. लोथल शोधकर्ते रंगनाथराव एम. एस. वस्ता 1957 गुजरात येथे भोगा नदीजवळ. कालीबंगन एन. शोधकर्ते एन. घोष 1953 घग्गर नदीकाठी. रोपड शोधकर्ते तलवार आणि बिस्त 1953 सतलज नदीकाठी. सुख्तगेंडर
शोधकर्ती जिओस डेल्स 1962 दाशरथ नदीकाठी. सुरकोटडा J.P. जोशी 1964, बानमाली आर. बेस्ट 1973, रंगोळी धोलीवीरा जोशी 1953, लोणी तक्षशिला मार्शल पाटलीपुत्र डॉ. पुणार